रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत जनाबाईचा अभंग क्रमांक 22 हा पाहणार आहोत. या अभंगात जनाबाई विठ्ठलाच्या भक्त वत्सल्य स्वभावाचे वर्णन करतात. देवाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तो भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येतो. भक्ताने प्रेमाने स्मरण केले की देव त्याच्या मदतीसाठी उपस्थित होतो. जनाबाई म्हणतात की जर देव भक्तांच्या इच्छा पूर्ण करत नसता, त्यांच्या संकटात धावून येत नसतो, तर कोणीही त्याची भक्ती केलीच नसती. देव आणि भक्त याचे नाते प्रेम, विश्वास आणि कृपेवर आधारलेले आहे. या अभंगातून देवाच्या करुणमय आणि दयाळू स्वरूपाचे दर्शन घडते. तर चला अभंग पाहूया. स्मरतांची पाऊसी तरी भक्तासी लादसी, ऐसा नाही न घडे देवा, वाया कोण करी सेवा. न पुरता आस मग कोण पुसे देवास, कोठे चक्र पाणी तुझा आधी लाही जणी. स्मरतांसी पावसी तरी भक्तांसी लादसी. हे देवा, तुझे भक्त जसे तुझे स्मरण करतात तशी तू त्यांना लगेच प्राप्त होतोस. भक्तांच्या अंतःकरणातून आलेली हाक तू ऐकतोस आणि त्याच्या मदतीसाठी धावून जातोस. म्हणूनच तू भक्तांना प्रिय आहेस आणि भक्तांनाही तू सहज मिळतोस. जनाबाई येथे सांगतात की देवाला मिळवण्यासाठी कठीण तपश्चर्या, मोठे यज्ञ किंवा विशेष साधना आवश्यक नाही. प्रेमाने, श्रद्धेने आणि निष्ठेने केलेले नामस्मरण पुरेसेच आहे. भक्ताच्या मनात देवाचे स्मरण होताच देव त्याच्याजवळ जवळ येतो. प्रल्हादाने संकटात विष्णूचे स्मरण केले होते, तेव्हा नरसिंह रूपाने देव प्रकट झाले. द्रौपदीने आतून हाक मारली तेव्हा श्रीकृष्ण तिच्या रक्षणासाठी धावून आले. या उदाहरणाप्रमाणे देव स्मरणाला प्रतिसाद देतो. ऐसा नाही न घडे देवा, वाया कोण करी सेवा. हे देवा, जर असे घडले नसते की स्मरण केल्यावर तू भक्तांना मदत करतोस, तर तुझी सेवा कोण केली असती. जर भक्तीचा काहीच परिणाम झाला नसता तर लोक तुझी उपासना का करणार. जनाबाईचा हेतू देवावर प्रश्न उपस्थित करणे नाही, तर त्यांची भक्तीवर कृपा अधोरेखित करणे आहे. देवाच्या कृपेने अनुभवात संतांनी वारंवार घेतलेले आहेत. म्हणूनच लोक श्रद्धेने त्यांचे नाम घेतात. जगात प्रत्येक कृतीमागे काहीतरी कारण असते. भक्तीमागेही देवाचा अनुभव हेच कारण आहे. भक्तांना संकटात आधार मिळतो, दुःखात धीर मिळतो, निराशेत आशा मिळते. त्यामुळे भक्त देवाची सेवा करतात. येथे वाया म्हणजे व्यर्थ किंवा निष्फळ. जर भक्ती पूर्णपणे निष्फळ असती तर ती कोणी केलीच नसती. पण भक्तीमुळे जीवनाला दिशा मिळते. म्हणून संत आणि भक्त देवांची सेवा करतात. न पुरता आस मग कोण पुसे देवास. जर भक्तांच्या आशा आकांक्षा पूर्ण होत नसतील तर मग देवाला कोण विचारेल, कोण त्याच्याकडे जाईल. येथे आस म्हणजे आशा, अपेक्षा किंवा आध्यात्मिक तळमळ. भक्त देवाकडे केवळ भौतिक सुखांसाठी जात नाही. त्याला शांती, समाधान, प्रेम, कृपा आणि मोक्षाची अपेक्षा असते. देव या अपेक्षा पूर्ण करतो, म्हणून भक्त त्याच्यावर विश्वास ठेवतात. जनाबाई सांगतात की देव भक्तांच्या मनातील आर्तता समजून घेतो. तो प्रत्येकाची इच्छा लगेच पूर्ण करतो, पण जे खरोखर हितकारक आहे ते नक्की देतो. म्हणून भक्तांचे देवावरील विश्वास दृढ राहतो. आई आपल्या मुलाला प्रत्येक हट्टाला मान देत नाही, पण त्याच्या हिताचे जे असते ते करते. त्याचप्रमाणे देव ही भक्तांच्या खऱ्या कल्याणाचा विचार करतो. कोठे चक्र पाणी तुझ आधी लाही जणी.
हे चक्रपाणी, सुदर्शन चक्र धारण करणारा विष्णू, तुझ्यापूर्वी मला दुसरा कोण आहे? माझा आधार, माझा विश्वास आणि माझे सर्वस्व तूच आहेस. चक्रपाणी हे भगवान विष्णूचे नाव आहे. जनाबाई येथे अत्यंत प्रेमाने आणि आत्मीयतेने देवांशी संवाद साधतात. त्या म्हणतात की जगात माझ्यासाठी तुझ्याशिवाय दुसरे कोण नाही. भक्त जेव्हा पूर्णपणे देवाला शरण जातो तेव्हा त्याला देवच सर्वत्र दिसू लागतो. त्याचे सुख दुःख, आशा निराशा सर्व काही देवाशी जोडलेले असते. जनाबाईच्या हृदयात अशीच अखंड भक्ती आहे. या ओळीत अनन्य भक्तीचा भाव व्यक्त झाला आहे. तूच माझा आधार आहेस, ही भावना संत साहित्याचा मुख्य संदेश आहे. या अभंगात जनाबाई सांगतात की देव हा भक्त वत्सल्य आहे. भक्ताने प्रेमाने स्मरण केले की देव त्याच्याजवळ लगेच येतो. भक्ताच्या हाकेला प्रतिसाद देतो. त्यांच्या आशा पूर्ण करणे आणि संकटात आधार देणे हा देवाचा स्वभाव आहे. म्हणूनच लोक श्रद्धेने त्याची भक्ती करतात. जनाबाईचा विश्वास असा आहे की देवाशिवाय दुसरा कोणताही खरा आधार नाही. जो भक्त पूर्ण श्रद्धेने देवाला शरण जातो त्याला देवाची कृपा नक्कीच प्राप्त होते. नामस्मरण, विश्वास आणि भक्ती याच्या बळावर भक्ताला जीवनातील सर्व संकटांना मात करण्याची ताकद येते. देवाचे प्रेमाने स्मरण केल्यास तो भक्ताच्या हाकेला प्रतिसाद देतो. श्रद्धा, नामस्मरण आणि अनन्य भक्ती यामुळे देवाची कृपा प्राप्त होते आणि तोच भक्ताचा खरा आधार बनतो. रामकृष्ण हरी.